सर्वांना जय भीम जय शिवराय. रात्रीचे 2:45 वाजलेत. आज 30 एप्रिल 2026. आज भीम जयंतीनिमित्त सर्वच ठिकाणी आज उपस्थित राहण्यासाठी संधी भेटली. बहुतांश ठिकाणी उपस्थित राहिलो, बहुतांश ठिकाणी उपस्थित राहण्यास संधी भेटली नाही. सकाळचा कार्यक्रम आणि दुपारचा कार्यक्रम काही ठिकाणी जयंती साजरी केली आणि दुपारचा कार्यक्रम सुकळीवीरचा येथे अटेंड केला. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी रात्रीची जी भीम जयंती जी आहे ती आपण मुडी या गावी वसमत येथे केली. वसमतेच्या परतीच्या प्रवासामध्ये रात्रीच्या साधारणतः 1:45 ते 2च्या सुमारास काही अज्ञात इस्मानाने सिद्धांतभाऊ गायकवाड आमच्या जिल्ह्याचे महासचिव रिपुन सेना आणि आम्ही सोबत आमचे रिपुन सेनेचे कार्यकर्ते आकाश कांबळे, संजय वाकळे आणि मी स्वतः राजू इंगोले आणि सिद्धांतभाऊ गायकवाड यांच्या गाडीचं लघुसंख्येसाठी थांबलं असताना अतोनात असं नुकसान केलं. सध्याला आम्ही हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनला उपस्थित आहोत आणि या गाडीवर जो काही अज्ञात इस्माननी जो हल्ला केला आहे त्या मादरचोदाला आणि भाडकाऊ लोकांना सांगणं आहे की तुम्हाला पाठलागच करायचा आहे आणि जर काय अशाच गोष्टी करायच्या आहेत, रात्रीचे 2:45 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 जरी वाजले तरी रिपुन सेनेचे कार्यकर्ते कुठे थांबणारे नाहीत. त्यांचं काम असंच पुढं चालू राहणार आहे. तुम्ही असे भ्याड हल्ले किती जरी केले तरी रिपुन सेनेचं कार्य कुठंच थांबणार नाही. आणि महत्त्वाची गोष्ट, आता रात्री जे तुम्ही पाहताय साधारणतः 2:45 वाजलेत, आम्ही ग्रामीण पोलीस स्टेशन चौकीमध्ये आहोत. तक्रार आम्ही दिलेली आहे. पोलीस प्रशासन निश्चितच याची चौकशी करेल. पण अशा भ्याड हल्ल्याला न घाबरता रिपुन सेना कंटिन्यू आपलं काम करत राहील. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये दोषींवर कारवाई होईल अशी आम्ही पोलीस प्रशासनाकडून अपेक्षा ठेवतो. तोपर्यंत जय भीम जय शिवराय. आणि थोडंसं सिद्धांत गायकवाड हे बोलणार आहेत, सांगा. जय भीम जय शिवराय. आज या भाडखाऊने माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. न असता आपल्या लोकांचं प्रेम, आपला आशीर्वाद असल्या कारणाने आम्ही बचावलेले आहे. आम्ही लघुसंख्येसाठी खाली उतरले असता आम्ही दोघंजणं जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ इंगोले व मी पाणी बॉटल घेण्यासाठी बाजूला गेलो असतो. त्या टायमामध्ये काही भांडगुळांनी, जातीवादी लोकांनी आमच्या गाडीवर जे हल्ला केला आहे तो आम्ही खपवून घेणार नाही. कारण तो हल्ला गाडीवर नव्हता, तो हल्ला राजूभाऊ इंगोले व सिद्धांत गायकवाड यांच्यावर हल्ला होता. पण आपल्या लोकांचं अतूट प्रेम, आपला आशीर्वाद आणि आपल्या दुआ आज खरोखरच आमच्या कामी पडल्यात. म्हणून आम्ही दोघंजणं आणि आमचे कार्यकर्ते दोघंजणं या भ्याड हल्ल्यामधून वाचलेले आहे. अशीच अपेक्षा करतो की आपलं प्रेम, आपली दुआ आमच्या पाठीमागं राहावं. पण ही लढाई जोपर्यंत त्या भांडगुळांना आम्ही धडा शिकवत नाही तोपर्यंत थांबणारी नाही. आणि त्या लढाईसाठी आपला पाठिंबा असणे आवश्यक आहे. जय भीम जय शिवराय.